कुठून आला सर तुम्ही? दिघी भागातून आली. शाळेची माहिती तुम्हाला कशी मिळते? प्रिया मॅडम त्यांना माहिती कोणत्या वर्गात ऍडमिशन साठी तुम्ही पाहताय? मोठी आहे ती LKG ला हा. आहे, ही आता नर्सरी. ओके, नर्सरीमध्ये. ठीक आहे, चालेल ना, भेटेल ना, ऍडमिशन भेटेल. तुम्हाला माहिती तुम्ही वाचली का मग आपल्या शाळेची? बरं, ठीक आहे, मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आपल्या शाळेचं नाव बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल. शाळेचं जे म्हणजे आपलं हेड ऑफिस आहे ते आपलं औरंगाबादला हेड ऑफिस आहे. प्रशस्त असे त्या ठिकाणी 2-2.5 एकरमध्ये आपली शाळा आहे आणि निवासी शाळा आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कोरोनाच्या अगोदर 180 शाळा आपल्या होत्या. कोरोनामध्ये काही शाळा बंद झाल्यात, पण तरी आता 100 शाळा आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या चालू आहेत. हेड ऑफिसला आपल्या 18 वर्ष झालेली आहेत आणि पिंपरी चिंचवडमधली ही आपली जी शाळा आहे, पुण्यामधली ही मोठी शाळा आहे. आपल्या शाळेला 13 वर्ष झालेली आहेत. 13 वर्षापासून याच भागामध्ये आपली शाळा ही चालू आहे. 10वीच्या 4 बॅचेस आपल्या पास आउट झाल्यात आणि 4ही बॅचेसमध्ये सगळी मुलं 100% आपली पास झालेली आहेत. 80-90% आसपास मुलांना पर्सेंटेज आहेत आणि आज मुलं आपली कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्यांचे ॲडमिशन कॉलेजमध्ये झालेले आहेत. ते पालक आजही मुलांना घेऊन शाळेत येतात. ते सांगतात की त्यांच्याबरोबरची जी मुलं आहेत ती कुठेतरी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, पण आपली मुलं जी आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचं सुपारीच्या खांड्याचं देखील व्यसन नाही आहे. का तर आपण मुलांना मूल्य शिक्षण शाळेमध्ये दिले, ज्यात काळाची गरज आहे. इतर ठिकाणी जर तुम्ही शाळेमध्ये पाहिलं तर सिलेबस मुलांचा सगळीकडे शिकवला जातो, पण मुलांना जे मूल्य शिक्षण आहे ते दिले जात नाही. तुम्ही आपला जर जुना काळ आठवला तर आजही आपले जर सर आपल्याला दिसले तर आपण जाऊन लगेच त्यांच्या पाया पडतो. एक आदरयुक्त भीती आपल्याला आपल्या गुरुजनांची होती. आजच्या काळात ते पाहायला भेटत नाही. त्याच्या मागचं कारण काय? हा जनरेशन गॅप नाही आहे, हा जी शिक्षण व्यवस्था आत्ताची आहे त्याचा दोष आहे. शाळेमध्ये मुलांना आता त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही जे पूर्वी दिलं जात असायचं. ते फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं, पण आम्ही या उलट करतोय. आम्ही काय करतोय? मुलांना मूल्य शिक्षण देतोय. आम्ही CBSE पॅटर्नचं शिक्षण तर आपलं आहेच, पण त्यासोबत आपण महापुरुषांच्या विचारांची सांगड आपण जोडलेली आहे. त्यामुळे आपण मुलांना उदाहरणं देताना महापुरुषांची उदाहरणं देतो, कारण मुलांच्या पुढे आयडल पाहिजे, त्यांच्या पुढे काहीतरी ध्येय पाहिजे. त्यांचे हिरोज कोण आहेत? आताच्या मुलांचे हिरो जर पाहिले तर फिल्म लाईन मधले किंवा रील स्टारवाले हे मुलांचे आताचे आयडल हिरो झालेले आहेत. तर आपले खरे हिरो हे महापुरुष आहेत, ते मुलांना कळलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या पद्धतीचं शिक्षण मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आजही आम्हाला जी आमची कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं आहेत हे चांगल्या लेवलला कुठेतरी आम्हाला जे दिसत आहे त्याचं समाधान आहे. आपण शाळेमध्ये मुलांना जो परिपाठ आहे त्या परिपाठमध्येच आपण मुलांना हे सर्व जे विहारात होणारे जे वंदन असतात हे सर्व आपल्या परिपाठमध्ये आहेत. त्यामुळे मुलांची जडणघडण ही सुरुवातीपासूनच बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार आपण सगळे घेतो आणि सिलेबस सारखंच आहे सगळीकडे. CBSEचा सिलेबस तर सगळीकडे आहेच, पण ती देण्याची जी मेथड आहे ती आपली थोडीशी वेगळी आहे. बरं, आपल्याकडे मायनॉरिटी स्कूल असल्यामुळे फक्त आपलीच मुलं नाही आहेत, आपल्याकडे अदर पण मुलं आहेत. आपल्याकडे मुस्लिम मुलं 5% आहेत, OBC समाजाचे 5% आहेत. आपल्याकडे स्टाफ आहे मराठा समाजाचा आपल्याकडे स्टाफ आहे, मावशी आमच्या टीचर्स पण आमचे मराठा आहेत. पण त्या सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे, विदिन दिस प्रेमाइसेस यू हॅव टू फॉलो ओनली बुद्धिझम. गेटच्या बाहेर गेलं की तुम्हाला तुमची संस्कृती आहे ना. बाबासाहेबांनी सगळ्यांना स्वातंत्र्य दिले, आपण कोण त्याच्यावरती का जाणणार आहे? पण ह्या प्रिव्हायसेसमध्ये असताना तुम्हाला बुद्धिझम फॉलो करायचं आहे. कुठंतरी गणपतीने दूध पिलं, कुठंतरी काही चमत्कार झाला, अशी अंधश्रद्धाला खतपाणी घालणारं कोणतंही उदाहरण आपण आपल्या मुलांच्या कानापर्यंत जाऊ देत नाही. आपण मुलांना दैववादी नाही, आपण मुलांना विज्ञानवादी बनवण्यावरती आपला जोर आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या 13-14 वर्षापासून शाळेची घोडदौड सुरू आहे. आम्ही ह्या इतक्या वर्षात आपल्याकडे जागेचा थोडासा अभाव असल्यामुळे, कमी जागेमध्ये, त्यामुळे आपल्याला जास्त मुलांना हे आपलं शिक्षण देता येत नव्हतं आणि खूप पालकांची इच्छा होती की आम्हाला तुमच्या शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन घेता आलं पाहिजे. मग हा सगळा विचार करून आपल्याला आहे त्या ठिकाणी बांधकाम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि शाळेच्या 4 ते 5 मधली इमारतीचा आम्ही प्रस्ताव तो आर्किटेक्ट समोर ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला मोठं बजेट दिलं की 1 ते सव्वा कोटी रुपयाचं बजेट दिलं बांधकामासाठीचं. मग आम्ही विचार केला की जर एवढं मोठं बांधकाम आहे आणि मग त्यासाठी पैसा कुठून उभा करायचा, नाही का? तर मग गिव्ह अँड टेक पॉलिसीचा आम्ही त्यासाठी वापर केला की आपण समाजाकडनंच आपण ते निधी उभा करू आणि समाजातील मुलं आपण मोफत शिक्षण आपण समाजातील मुलांना आपण देऊया. अशा पद्धतीची ही जी स्कीम तुम्ही पाहिलेली आहे, मनीषा साळवे मोफत शिक्षण योजना, ही त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण काय करतोय की तुमच्याकडनं म्हणजे पालकांकडनं आपण एका विद्यार्थ्याचे 1 लाख रुपये आपण सुरक्षा अनामत रक्कम म्हणून आपण शाळेकडे ठेवून घेतो आणि त्या बदल्यात आपण मुलांना 10वीपर्यंत शिक्षण आम्ही त्यांना मोफत देतोय. म्हणजे बघा, आता तुम्ही नर्सरीमध्ये ॲडमिशन घेताय तर नर्सरीपासून 10वीपर्यंत तुमचे 13 वर्ष होतात.
13 वर्षाचं जर शिक्षण तुम्ही पाहिलं तर नर्सरी ते 4थीपर्यंत शिक्षण हे तुमचं 40-50 हजारच्या आसपास दरवर्षी तुम्हाला ते चार्जेस लागतात. 5वी ते 10वीची जी मुलं असतात त्यांचा अभ्यासक्रम मोठा असतो, त्यांची फीस जास्त असते. ती फीस तुमची 50,000 ते 80,000च्या घरात जाते. ह्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं नर्सरीपासून 10वीपर्यंत तर ते तुमचं 10 ते 12 लाखापर्यंत जातं. हे 12 लाख रुपयाचा खर्च प्रत्येक पालक हे मुलांसाठी दरवर्षी म्हणजे त्या 10वीपर्यंतच्या शिक्षणासाठी करत असतात. तर तुमचा हा 12 लाख रुपयाचा खर्च आम्ही आता वाचवणार आहे. मग आम्ही काय करतो की तुमच्याकडनं 1 लाख रुपये सुरक्षा अनामत रक्कम आमच्याकडे ठेवून घेणार आणि त्या बदल्यात 10वीपर्यंतचं टोटली शिक्षण जे आहे ते तुम्हाला मोफतपणे मुलांना दिलं जाणार. तुम्हाला दरवर्षी फक्त कुठली फी लागणार आहे, मुलांचे कपडे, पुस्तकं, त्यानंतर गॅदरिंग, ट्रिप आणि स्पोर्ट ही जी काही छोटीशी 2-2.5 हजारची फी असते ती फक्त तुम्हाला लागणार अदर फी. पण शाळेची जी ट्युशन फीज असते ते तुम्हाला कुठली 1ही रुपया तुम्हाला फीज लागणार नाही. आणि 10वी झाल्यानंतर तुम्ही जे 1 लाख रुपये भरलेले आहेत ते तुम्हाला पुन्हा रिटर्न दिले जाणार. म्हणजे टोटली मोफत शिक्षण योजना आहे ही. आता तुम्ही विचारसाल की असं तुम्ही का करता, मग 1 लाख तर तुम्ही का घेता, असं परत पालकांना प्रश्न पडतो की मग तुम्ही मोफत देणार आहे, नंतर आम्हाला 10 वर्षांनी तुम्ही फीस देणारच आहात, मग ती आताच का तुम्ही 1 लाख रुपये घेता. तर त्यामागचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण की आपण या ठिकाणी प्रशस्त अशी आपण बिल्डिंग उभी करतोय. तर बिल्डिंगसाठी लागण्यासाठी जो फंड आपल्याला लागणार आहे तो या 100 मुलांच्या माध्यमातून आपण फक्त 100 मुलांना स्कीम देतोय. प्रति विद्यार्थी 1 लाख रुपयांनी 100 विद्यार्थ्यांचे 1 कोटी रुपये जमा होतात. तर त्यामध्ये आमचं बांधकाम होतोय. समाजासाठी आपल्याला ती बिल्डिंग आपल्याला वापरता येणार आहे. आणि दुसरं कारण असं आहे की आपण सुरुवातीला जर पूर्णपणे मोफत दिलं तर पालकांना आणि मुलांना दोन्हीने पण त्याचं जे महत्त्व आहे ते राहत नाही. मग त्याची अवस्था पालिकेच्या, महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या पालिकेच्या शाळेसारखी त्याची अवस्था होती. ते पालिकेच्या शाळेत मुलगा गेला नाही गेला तर मुलंही लक्ष देत नाही आणि पालकही लक्ष देत नाही, कारण तिथं तुमचा 1ही रुपया तिथं खर्च केलेला नसतो. त्या उलट आपण इंग्लिश मिडियमला मुलांना 2 फटके देतो आणि शाळेत पाठवतो की जा बाबा पैसे भरले, तुझी एवढी फी भरतोय, शाळेत जातोय. म्हणजे जर फुकट दिलं तर याचं काहीच महत्त्व नसतं. मग आपण फुकट पण देतोय पण आपण 1 लाख रुपये सुरक्षा रक्कम जमा पण करून घेतोय आणि ते तुम्हाला रिटर्न कधी देणार आम्ही, त्यांचं शिक्षण झाल्यानंतर. बरं, काही पालकांचा असा समज असतो की बाबा आम्हाला शिफ्टिंग झालं, आम्हाला दुसरीकडे राहायला जायचं आहे, मग आम्ही 1 लाख रुपये भरलेत ते आमचे 13 वर्ष अडकून राहणार तुमच्याकडं नाही का, आम्हाला तर जायचं आहे. तर त्यासाठी देखील शाळेने एक मध्यम मार्ग काढला आहे. आपण बुद्धांच्या तत्त्वज्ञानावरती चालतो, आपण मध्यम मार्ग काढला. त्यामध्ये पण आपण 3 वर्ष फक्त लॉकिंग पिरियड ठेवलेला आहे. तुम्हाला जर असं वाटलं की आम्हाला मध्ये दुसरीकडे जायचं आहे, शिफ्ट व्हायचं आहे, तर 3 वर्षानंतर तुम्ही तुमचे पैसे परत मागू शकता. तुम्ही जे 1 लाख रुपये भरलेले आहेत ते तुम्हाला 13 वर्ष थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही 3 वर्षानंतर तुमचे पैसे परत घेऊ शकता. तर हा लॉकिंग पिरियड फक्त 3 वर्षाचा आपण ठेवलेला आहे. तर पण शक्यतो कोणी तसं जाणार नाही, कारण 10वीपर्यंत मोफत शिक्षण सोडून ते पैसे घेऊन जाण्याचा काय प्रश्नच येत नाही. पण पालकांसाठी आम्ही ते पण सुविधा या ठिकाणी ठेवलेली आहे. आपण ज्या शाळेमध्ये मुलांना CBSE पॅटर्नचं शिक्षण तर देतोयच, पण त्यासोबत आपण महापुरुषांचे विचारही मुलांना देतोय. सकाळी जो परिपाठ असतो आपला, त्या परिपाठमध्ये विहारात होणाऱ्या सगळ्या वंदना हे आपल्या परिपाठामध्ये असतात मुलांना. त्या पद्धतीचा आम्ही मुलांना तो परिपाठ शिकवला जातो. त्यानंतर बुधवार आणि शनिवार हे 2 दिवस खरं तर मुलांचे ॲक्टिव्हिटी डेज असतात. ह्या 2 दिवशी आपण मुलांना दप्तरविरहित शाळा चालवतो. त्या दिवशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांच्या असतात. छोट्या मुलांसाठी लर्निंगचे क्लासेस असतात, पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, मुलांना काही त्यांची डेअरिंग वाढावी यासाठी क्राफ्ट असतं, वेगवेगळे छोट्या मुलांसाठी असतं. मोठ्या मुलांसाठी गेस्ट लेक्चर असतात, बाहेरून काही उद्योगपती येतात, ते व्हिजिट करतात, ते मार्गदर्शन करतात. त्या दिवशी आपल्याकडं मुलांना ग्राउंडवरती स्पोर्ट, इनडोअर आउटडोअर सर्व प्रकारचे गेम्स मुलांचे होतात. त्यानंतर आपल्याकडे डान्स टीचर अवेलेबल आहेत. डान्स टीचर त्या दिवशी डान्स मुलांचे घेतात. आपल्याकडे धम्म टीचर आहेत, ते मुलांना धम्म शिकवतात. म्हणजे सगळ्या ज्या कम्प्युटर क्लासेस आपले बुधवार शनिवारी चालतात. म्हणजे ह्या 2 दिवशी अदर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात मुलांच्या त्या सगळ्या आपण आपल्या शाळेमध्ये मुलांच्या घेतो. त्यातून काय होतं की मुलांची जी घोडदौड आहे, मुलांचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो होतो. तुम्ही मागं पासल मेडल जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे पोरं सगळे स्पोर्टमध्ये आपल्या मुलांच्यामध्ये इतकं प्रचंड टॅलेंट आहे, फक्त त्याला स्टेज भेटत नाही. आणि स्टेज एकदा मुलांना दिला की मुलं प्रचंड वेगात मुलं खेळतात, पण डान्समध्ये मुलं आपल्या अव्वलस्थानी आहेत. आता हे जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला अखिल लोककला कल्चर ऑर्गनायझर म्हणून एक स्पर्धा पुण्यामध्ये आत्ता मागच्या 4 महिन्यापूर्वी भरली होती. पूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून कमीत कमी 3,500 त्या ठिकाणी स्पर्धक आले होते त्या स्पर्धेसाठी पुण्यामध्ये. आणि अशा एवढ्या मोठ्या स्पर्धे आसाम, UP, बिहार, उत्तर प्रदेश प्रत्येक राज्यातली त्या ठिकाणी स्पर्धक आले होते. डान्स कॉम्पिटिशन फार मोठी होती ग्रुप डान्सची. त्याच्यात पहिला आणि दुसरा दोन्ही नंबर आपल्या मुलांनी पटकावला. म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेत सुद्धा आपल्या मुलांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या आणि दुसरा दोन्ही नंबर आपल्या मुलांनी घेतले. ग्राउंड 3,500 ग्रुप होते, डान्स ग्रुप.
त्याच्यातून आपल्या मुलांनी नंबर घेतला. तर इतक्या मोठ्या पद्धतीचं टॅलेंट आपल्या मुलात आहे. हे सगळं शिकून आमचे डान्स कोरिओग्राफर दीपक रणदिवे सर त्यांनी त्यासाठी खूप प्रचंड मेहनत घेतली. आपल्याकडं स्पोर्ट्ससाठी अतुल गायकवाड सर आहेत, ते फिटनेस पण घेतात मुलांचे आणि स्पोर्ट पण घेतात. आर्मी रिटायर व्यक्ती आहे. म्हणजे आपल्याकडे सगळे स्टँडर्ड क्वालिटीचे आमचा स्टाफ पण सगळा त्याच D.Ed वाला सगळा स्टाफ आहे. तर प्रत्येकजण आपापल्या परीने आपापलं योगदान देत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या उत्पन्नाचा एक हिस्सा आपण समाजासाठी दिला पाहिजे. मग आम्ही आमच्याकडे टीचर पण अशा पद्धतीचे घेतो की त्यांना ती जाणीव आहे की ही मुलं आपली मुलं आहेत, त्यांना त्या पद्धतीचं शिकवलं पाहिजे. अशी तळमळीचे जे आहेत शिक्षक, आडाचे शिक्षक आपण जे म्हणतो त्या पद्धतीचे शिक्षक आपले आहेत आणि मुलांना त्या पद्धतीने शिकवतात. तर अशा पद्धतीने 13 वर्षाची आपली सगळी घोडदौड चालू आहे. आणि आता आपण या बिल्डिंगच्या माध्यमातून समाजाला मोफत शिक्षण, कारण आज तागायत आपल्या समाजामध्ये धार्मिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा राजकीय क्षेत्र असू द्या, पुढारी आपले जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत अशा कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत समाजाचा असा विचार केला नाही की मुलांना मोफत शिक्षण कोणीतरी द्यावं. राजकीय लोकांकडे पैसा पडून आहे ना, पण कोणीही असा विचार केला नाही की लोकांना, आपल्या गोरगरीब लोकांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. पण पहिल्यांदा आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलने हा विडा उचललाय म्हणता येईल तुम्हाला. आणि हा सक्सेस झाला आहे, लोकांना इतका आवडला आहे, प्रचंड रोज ॲडमिशन चालू आहे त्यासाठी. पण आमच्याकडे फक्त 100 लोकांची कॅपॅसिटी आपण दिलेली आहे, कारण आपल्याला जेवढा खर्च आहे बिल्डिंगचा तेवढीच मुलं आपण ॲडमिशनसाठी घेणं. बाकीची मुलं जे आहेत ते रेग्युलरमध्ये असणार आहे. बिल्डिंगची आपली जी कॅपॅसिटी ती 850 मुलांची कॅपॅसिटी आहे. 850 मुलं आपली शाळेमध्ये असणार आहे. पण त्यातली 100 मुलं जे आहेत ते आपण फ्री ठेवणार आहेत. त्यांना मनीषा साळवे मनीषा साळवे शिक्षण जे मोफत शिक्षण योजना आहे त्याच्यात आपण 100 मुलं आपण त्यामध्ये आपण बसवतोय. तर अशा पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, मी त्याची तुम्हाला उत्तर देईन. सिलेबस आपला CBSE पॅटर्न आहे, सगळीकडे आहे तो. CBSEचा पॅटर्न सगळीकडे सारखा आहे. मीटिंग्स आपल्या सेम तसेच असतात. आता सगळं आपल्याकडं PTA कमिटी आहे, जी पालकांमधून निवडून आलेली कमिटी असते. PTA कमिटी ती पालक आणि शाळा यांना समन्वय साधायचं काम करते. त्याच्यातील ते दुवा असते. म्हणून PTA कमिटी आपल्याकडे दरवर्षी निवडणूक असते आणि पालकांमधून PTA सदस्य निवडून येतात आणि ते शाळा आणि पालकांच्या मध्ये दुवाचे काम करतात. तर आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आपल्या शाळेमध्ये स्टुडंट बँक आहे मुलांची. म्हणजे आपण जे बँकेचे जसे पासबुक आहेत तसे मुलांना पासबुक दिलेले आहेत आपण. त्या पासबुकमधून मुलं दररोज त्यांना जे खाऊचे पैसे असतात ते खाऊचे पैसे मुलं शाळेत जमा करतात आणि मुलांचे 10,000 5,000 रुपये मुलांचे वर्षभरात जमा होतात. घरी सिलेंडर संपला, मुलं शाळेत येतात, सर घरी सिलेंडर संपलाय, पासबुकमधून पैसे काढून येतात. मम्मीचा वाढदिवस आहे, पप्पाचा वाढदिवस आहे, पोरं 500-500 रुपये 1000 काढून येतात पासबुकमधून. हे सगळं कशामुळे घडतंय तर हे त्या मुलांच्या बचतीची जी मुलांना सवय लागलेली आहे. आपण स्टुडंट बँक जी शाळेत तयार केली आहे ते मुलांना आत्तापासून सवय लागलेली आहे. मुलं बचत करतात त्यातून. महिलांसाठी शाळेतले जे पालक आहेत त्या महिलांसाठी सुद्धा बचत गट आपण शाळेत चालू केलं आहे की समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी राबवता येतील त्या सगळ्या आपण राबवण्याचा प्रयत्न करतो. पालकांसाठी आपण गेल्या वर्षी मोफत कम्प्युटरची स्कीम आपण आणली होती की त्यांना मोफत कम्प्युटरचे ट्रेनिंग आपण देत होतो. जे कारण ही शाळा बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाळा म्हणजे फक्त शाळा नाही आहे, एक मिशन आहे की समाजाला आपल्याला बाहेर काढायचे. मग आर्थिक, शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टीतून ते कसे काय सुदृढ होतील, ते कसे सक्षम होतील यासाठी शाळा कार्य करते. आणखी काय प्रश्न असतील तुमचे तर विचारा. आणि फीस वन टाइम भरायची का असं? ही जी स्कीम काढलेली त्याची फीस जी आहे ती तुम्हाला एक रकमी भरायची. कारण त्याचा मुद्दाच मुळात संकल्पना ती आहे की आता बांधकाम आपल्याला 3-4 महिन्यात करायचं आहे. ह्या वर्षीचं सत्र आपलं 2025 सत्र आहे हे आपलं 18 ते 20 फेब्रुवारीला आपलं संपणार आहे. आणि 10 दिवसात पुढचं हे सगळं तोडफोड चालू होईल आपली. आणि 1 मार्चपासून आपल्या बांधकामाला सुरुवात होईल. 1 मार्च ते जूनपर्यंत ह्या 4 महिन्यामध्ये आपलं बिल्डिंगचं आपलं कन्स्ट्रक्शन आपलं सगळं बांधकाम पूर्ण होईल. आणि 1 जुलैपासून आपली शाळा परत सुरू होईल. अशा पद्धतीचं नियोजन आहे. मग याच्यात इन्स्टॉलमेंट नाही आपण दिलेल्या, कारण आपल्या बांधकामाला लगेच पैसे भरायचे आहेत ते सगळे. आणि तसं जर इन्स्टॉलमेंट दिले तर ऑलरेडी आपल्याकडे 250 पालक आहेत. मग आमचे 250 पालक आहेत, त्याच्यामध्ये सगळे इन्स्टॉलमेंट दिले तर सगळे होतील. बाहेर तर कोणाला नवीनसाठी जागाच राहणार नाही, असं आहे. आणि तिकडून गाडी आहे का? तुमचा कुठला दिघीचा परिसर आहे ना. आता आपण सध्या आपलं वाकड, हिंजवडी, डांगे चौक, राहटणी, पिंपळ सौदागर, सांगवी हा जो परिसर आहे चिंचवड पासूनचा, इथं सध्या स्कूल व्हॅन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता जो बाहेरचा परिसर आहे चाकण, दिघी, चिखली तिकडचा, तर आपण पुढच्या वर्षी आपल्याकडे खूप ॲडमिशन आता वाढलेली आहेत. तर आपण काय करतोय, आपण टेंडर देणार आहेत.
आणि आपण वेगवेगळ्या गाड्या शाळेला लावून घेणार आहेत आपण. तर त्यामध्ये त्या रूटला पण आपण जवळजवळ 7 ते 8 रूटला आपण गाड्या यावेळेस वाढवणार आहेत. तर तो चाकण दिघीचा जो परिसर चिखलीचा त्यासाठी आपण एक रूटला गाडी पाठवणार आहे. त्यामुळं ट्रॅव्हलिंगचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, त्याचं होईल जाईल. चार्जेस पे करावं लागतील ना? हां, त्याचे वेगळे असणार आहे. शाळेची जी फी असते ट्युशन फीज ती पूर्णपणे माफ असते. म्हणजे शाळेची फीजच खूप असते, 40 आणि 50 रुपये शाळेची फीजच असते ना. म्हणजे गेल्या वर्षीपासून स्कूल चालूच आहे ना तुमच्या पोरं इथं स्कूलमध्ये? गेल्या वर्षी नाही, 13 वर्षापासून शाळा चालू आहे. सीबीएसईचा सिलेबस सगळीकडे सारखाच असतो. सीबीएसईची पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं असतात, पण ती सगळीच मार्केटमध्ये असतात. असं म्हणायचं मला थोडक्यात. गव्हर्नमेंटचं नाही, गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट बोर्ड ते महानगरपालिकेचं. मराठी शाळा ज्या असतात ते मराठी शाळा असतात. तुमचा हा सीबीएसईचा पॅटर्न आहे आपला. आणखी काय प्रश्न असतील तर विचारा. कसं पूर्णपणे समाधान होणं गरजेचं असतं. प्रश्न पडले पाहिजेत पालकांना. उलट तुम्ही विचारायला पाहिजे, सर बघ पैसे का घेताय तुम्ही? मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. बिल्डिंगसाठी आणि प्रशस्त बिल्डिंग आहे, 5 मजली आपली बिल्डिंग आहे. तो फोटो तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीची बिल्डिंग आहे. तुम्ही जर आता 2 महिन्यानंतर आलं तर तुम्हाला लगेच हे सगळं या ठिकाणी सगळं बांधकाम चालू असलेलं दिसेल तुम्हाला. 4 महिन्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आर्किटेक्टने प्लॅन दिलाय. 4 महिन्यात रेडी होईल. हो, काय असतं घरगुती ज्यावेळेस आपण बिल्डिंग बांधतो त्यावेळेस त्याला वेळ लागतो, कारण किचन असतो, ते फ्लॅट असतो, ते सगळं बसवायचं असतं. शाळेला तसं नसतं. शाळेला फक्त स्ट्रक्चर उभं करणे, फक्त खोल्या बांधण्यात, वर्ग खोल्या बांधण्यात. त्यामुळे हा स्पीडमध्ये होतो शाळेचं बांधकाम. सरळ आहे ना, त्याला काही वेगळं नाही. तर खोल्या बांधायच्या फक्त शाळेच्या, राहायच्या थोडी हे नाही आहेत. फक्त रूम्स काढायचे आणि एकसारख्याच रूम्स असतात सगळ्या वर्ग खोल्या. घराचं वेगळं असतं, किचन छोटा, ते हॉल मोठा, ते सगळं त्या क्रायटेरिया बसवणं, त्यामुळे त्याला वेळ लागतो. टेक्नॉलॉजी वाढली आता. पूर्वी ते वर्ष लागायचं, आता 4 महिन्यामध्ये. समोरची बिल्डिंग आमच्या 3.5 महिन्यात झाली. समोरची बिल्डिंग आताची. पहिले नर्सरी पासून आपल्याकडे डे केअर पासून आपल्याकडे प्ले ग्रुप पण आहे. सगळे वर्ग आहेत. 3 वर्षापासून. हो, 3 वर्ष म्हणजे ते आता नर्सरी जाणार ना. 3 वर्ष पूर्ण झालेत ना. पूर्ण होईल, जून पर्यंत होईलच ना पूर्ण. मग 3 पूर्ण 14 चालू होते म्हणजे नर्सरी जाणार. तुम्ही योग्य वेळ आणलेले आहे, कारण खऱ्या तर 13 वर्षाचा फायदा भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे नाही, दोघांचे फायदा होणार आहे. अहो, लोक लांबून मुंबईवरून लोक इथं राहायला यायला लागलेत. तिकडं तर 1.5 लाख फी 1 वर्षाची मुलांची. सर लास्ट डेट आहे की शेवटचे 100वा विद्यार्थी होईपर्यंत. आणि तो कधी येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, परवा येऊ शकतो. माझ्याकडे आता ऑलरेडी 60-65 ऍडमिशन झालेत 8 दिवसात. 8 दिवसामध्ये ना माझ्याकडे 60-65 ऍडमिशन झालेत. आता ऑलरेडी 20-25 ऍडमिशन जे राहिलेत ह्या आठवड्याभरात होऊन जातील. झाले ते एका दिवशी पण होते. माझ्याकडे आज पण किती 6 आज बघा, आजच्या दिवसाचे माझ्याकडे 6-7 ऍडमिशन आज झालेत. वरचे 3 आहेत, हे आजचे एवढेत. 1 2 3 4 5 6 ऍडमिशन आज झालेत. रोज चाललेत 5-5-6 ऍडमिशन. पण ते म्हणलं नाही झालं तर 2 दिवसात पण ऍडमिशन संपतील. आता आठवडा पण लागेल. 25चा कोटा राहिलेला आहे फक्त. 25 होईपर्यंत आपण थांबणार. पण 100 एकदा झाले विद्यार्थी मग नंतर काही मुलाला नाही स्कीम मध्ये घेता येणार, कारण ते शाळेत ऍडमिशन भेटणार पण स्कीम मध्ये नाही. मग तुम्हाला रेग्युलर फी त्यावेळेस तुमची 30-40 रुपये छोट्या मुलांची फीज असेल दरवर्षाची. मोठे मुलांचे असतील त्यांची 50-60च्या ह्याच्यात, बारक्या मुलांची 30-40च्या ह्याच्यात. कारण जशी बिल्डिंग आहे तसंच मग सगळ्या बाकीच्या शाळेनुसारच आपला रेट लावावा लागतो ना. सगळ्या फीज चार्ट सेम असतो, मग तो तसं करावं लागणार. तर मग ही संधी आहे आणि आजपर्यंत कोणी संधी अशी काढलेली नाहीये की पहिल्यांदा अशी आपण काढलेली आहे. तर फायदा करून घ्या. आम्ही आणि जे PTA सदस्य आमचे जे आहेत ना त्यांना मी म्हणतो तुमचे जवळचे लोक कोण असतील त्यांना फायदा करून द्या. नंतर त्याला काय होतं, मग तुम्हाला ज्यावेळेस नंतर तुम्हाला कळलं काय होणार, तू शाळेत होता तिथं प्रिया मॅडम आम्हाला काय सांगितलं, आमच्या लेकरांच्या काय फायदा करून दिला. नंतर 1 लाख होईल दोघीची. 1 लाख 2 लाख रुपये. 2 लाख 1 लाख दिले तर 1 लाख नंतर दिल्यावर आता दोघीचे एकत्रच कसं भरणार असा इश्यू येतो. तर स्कीमचं तसंच आहे ना, ते एक रकमच भरायचं आहे ना. एक ऍडमिशन फिक्स. अरे ते त्यांना 1 लाख नाही जमत ना, ते 50,000. 50ची स्कीम कशी आहे ती पण थोडी समजून घ्या. 50,000 आणि 1 लाख
दोन्ही स्कीम सारख्याच आहेत, हा. फॅसिलिटी दोन्ही सारख्याच आहेत. फक्त 1 लाख रुपये तुमचे 10 वर्ष तुम्हाला परत भेटणार आहे, 50,000 हे परत भेटणार नाही, ते दमदान म्हणून जमा होणार. म्हणजे पण तो पण फायदाच आहे. 50,000चा तो पण फायदाच आहे तसा, कारण 50,000 तुम्हाला 12 लाखाचं किंवा 13 लाखाचं शिक्षण भेटणार आहे. 50,000 दमदान गेलं तरी काय फरक पडत नाही, बरोबर. पण 50,000च्या बदल्यात तुमचे एवढे पैसे वाचणार आहेत ना, पण ते रिटर्न भेटणार नाही. 1 लाख रुपये जे आहेत ना ते तुला परत भेटणार, फक्त 50,000 नाही भेटणार. 1 लाख जी स्कीम आहे ती तुम्हाला मोफत, पूर्ण मोफत आहे, ती परत भेटणार. 50,000 म्हणत होते ना. हा. नाही 50 50 वाले मग ते रिटर्नेबल नाही, नाही भेटणार. हा, ते नॉन रिटर्नेबल आहे. 50,000. हा. हा, म्हणजे ते दोघांचे 50-50 तुम्ही भरले तर ते होत आहे, पण ते परत नाही भेटणार. परत नाही. शिक्षण त्यांचं फ्री आहे ते आहेच. म्हणजे तुझं 10वी पर्यंत शिक्षण फ्री आहे, परंतु 50,000 रिटर्न नाही मिळणार, पण 1 लाख रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार ते रिटर्न आहे, रिटर्नेबल आहे. आणि तुम्हाला सगळं देणार. हा, सगळ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही तो 50,000चा पण फंडा ठेवलाय, पण ते रिटर्न नाही भेटणार. 1 लाखाच्या टार्गेटने ते आम्ही खरं तर स्कीम 1 लाखासाठीच आमची खरी स्कीम आहे. तर 100च मुलं घ्यायची आहेत, कारण मग 50,000 म्हणलं तर मग 200 विद्यार्थी घ्यायला लागतात. 200 विद्यार्थ्यांचा लोड आहे शाळेवरती येणार, त्यामुळे 1 लाखाच्या ह्याच्यात आम्ही जास्त प्रायोरिटी देतो. टाकायचं मग ऍट अ टाइम फीस तर एवढी 2 लाख नाही भरू शकत. मग 1 लाख जर आता भरली तर 1-2-3 म्हणजे 2 महिने नाही देता येणार तुम्हाला, तेवढं नाही देता येणार. एखादा महिना तुम्हाला 1 लाख म्हणल्यावर नाही करताय सगळेजण. कॅपॅसिटी बघा आमची पण. नाही. स्कीम चालत आहे म्हणजे. ऐका ना, याचा विषय असा आहे की आपण सगळ्यांची कॅपॅसिटी बघून लोकांच्या फायद्यासाठी ती स्कीम काढलेली आहे, पण बांधकाम मला थांबणार नाही ना, त्याला आपल्या 3-4 महिन्यात बांधकाम पूर्ण करायचे. त्यामुळे त्यांना 80% रक्कम सुरुवातीला द्यायची, आपल्याला 20% रक्कम आपल्याला पुढच्या 2 महिन्यात द्यायची. तर एखादा महिना ऍडजस्ट करता येईल आपल्याला, तो 1 महिना तुमच्याकडे थांबता येईल. 1 लाख बघायचं काहीतरी. अहो मॅडम, तुम्हाला सांगतो, सोनं गहाण ठेवले सगळ्यांनी. बऱ्याच महिलांनी इथे येतात, जे आहे ते सत्य. महिला म्हणतात आम्ही सोनं गाठलं, गहाण ठेवले, पैसे आणलेत, पण लेकराचा पुढे फायदा होणार आहे. काहींनी बचत गटातून लोन काढलेत, ते अन्नपूर्णा येते काय असतं बचत गटातून लोन काढलेत, काहींनी कर्ज केलेत, उसने पासने केलेत. कारण स्कीम जी वेळ असते, संधी ती घालवायची नसते. आज तुम्ही ते पैशाचा विचार करता, संधी घालवसाल, पण आज 1 लाखात जे काम होणार आहे ते नंतर तुमचे 12 लाख जाणार आहे. हो, ते तर ते किती मोठं नुकसान नंतर होणार आहे. आज तुमचं वाचणार आहे, तुम्ही आज 12 लाख कमवताय हम्म. ते 1 लाखाच्या बदल्यामध्ये. त्यामुळे आता 1 लाख जमा करायसाठी तुम्हाला किती त्रास झाला तरी तो चांगला आहे, तो त्रास सहन करणं, कारण कारण तुम्हाला पुढे फायदा त्रास नाही आहे. होणार हा, आहे. पुढे तो फायदा आहे ना. आता तो विचार करून विचार जमणार नाही. करायचा आपण. आणि बघा, घेणारे लोक खूप आहेत. आम्हाला कोणी पण आता लवकर जे येतील त्यांना आम्ही देऊन मोकळं, कारण आम्हाला बांधकाम करायचे. त्यामुळे ती संधी आहे, संधीचा त्यांनी फायदा. बांधकाम करण्यासाठी जेवढ्या लवकरात लवकर होतील तेवढे त्यांनी ऍडमिशन घ्यायला. आता मीच दिलेत पण लवकर, कारण त्यांच्याकडे वेळ इथं नाही. कंटिन्यू फोन चालू आहेत, कंटिन्यू ऍडमिशन चालू आहेत. आता प्रिया मॅडमने दुपारी फोन केला की सर थांबा म्हणून, मी म्हणतो ठीक आहे थांबतो म्हणतो मी, पण ऍडमिशन नाही थांबवतात आपल्याला. ज्या दिवशी कोमल आली ना त्या दिवशी ती बोलली लगेच ऍडमिशन केली, दुसऱ्या दिवशी पैसे पण हो, त्यांनी पण लगेच भरून टाकले, भरले त्यांनी पण लगेच. कारण कंटिन्यू ते पण आले होते तेव्हा पण सारखे कोण ना कोण चालूच होते. आजही दिवसभर किती लोक येऊन गेलेत ऍडमिशनसाठी. ज्यांना ज्यांना समजते ते धावत पळत येतात आणि फोन करून बुक करतात, सर थांबा आम्ही उद्या येणार आहे. काल रविवार असताना पण आम्ही चालू ठेवलं होतं लोकांच्या ऍडमिशनसाठी. की चला, संधी आहे सगळ्या लोकांना, फ्रीमध्ये होते, मोफत आहे, तर सगळ्यांना त्याचा फायदा होऊ द्या. चालते. काय अजून काय विचारायचं आहे का? झालं सगळं समाधान? प्रश्न असतील तर विचारा. कारण परत तुमच्या मनात संशय काय नाही. काय समजत नाही. कारण तो 317 नंबर माझा आहे. जरी नाही काही समजलं, घरी गेल्यावर तू पण जरी काही फोन केला तरी चालेल. घेऊन जाऊ का? हा, घेऊन जा ना ते. पॅम्पलेट आहे ते द्या ना मला विचारतात. ते कामाचं वाटतं. हा, हे नंबर 317 नंबर आहे तो खालचा, तो माझा. तुमचं कामाचं वाटतं काहीतरी. अश्विनी मॅडम हो, चालते. या. येतो सर. जय भीम. जय भीम सर. जय भीम. उत्तर